नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजपासून 28 डिसेंबर रविवारच्या दिवसापासून शाकंभरी नवरात्र प्रारंभ झाली आहे आणि ही नवरात्र 3 जानेवारीपर्यंत असणार आहे. तर या दिवसांमध्ये शाकंभरी देवीची पूजा केली जाते. आपल्या कुलदेवीची पूजा केली जाते. त्यामुळे कुलदेवीचा हा मंत्र तुम्ही नक्की बोलावा. कुलदेवी दर्शनासारखे फळ आपल्याला मिळते. मित्रांनो, आता या दिवसांमध्ये म्हणजे 28 तारखेपासून ते 3 जानेवारी या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे. तर या दिवसामध्ये तुम्हाला कुलदेवीची सेवा आणि पाहुणचार करायचा आहे. कुलदेवीची ओटी भरावी. जवळपास कुलदेवीचं मंदिर असेल तर कुलदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन करावं. कोणत्याही सुवासिनी महिलेची ओटी भरावी. पुरणपोळी, खिरेचा, पानाच्या विड्याचा नैवेद्य कुलदेवीच्या समोर मांडावा आणि रोज म्हणजे आजपासून रोज 1 माळ कुलदेवीचा मंत्रजप करावा किंवा शाकंभरी देवीचा मंत्रजप करावा. मित्रांनो, शाकंभरी नवरात्री ही माता दुर्गेच्या शाकंभरी स्वरूपाला समर्पित एक विशेष नवरात्री आहे. ही पौष महिन्यात म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारीच्या दरम्यान साजरी केली जाते. माता शाकंभरीला वनस्पती, अन्न, फळे आणि भाज्यांची देवी मानली जाते. पौराणिक कथेनुसार मा भगवतीने पृथ्वीवर अकाल आणि भूकमरी दूर करण्यासाठी शाकंभरीचा अवतार घेतला होता. तर मित्रांनो, प्रारंभ 28 डिसेंबर 2025 ला होतो आहे आणि 3 जानेवारी 2026 ला ही नवरात्र संपणार आहे. तर तुम्ही आजपासूनच या मंत्राचा जप सुरू करावा. जर तुम्ही कुलदेवीचा मंत्र जप करू शकत असाल तर श्री कुलस्वामिनी नमः, श्री कुलस्वामिनी नमः या मंत्राचा जप तुम्ही 1 माळ करायचा आहे. श्री कुलस्वामिनी नमः. किंवा त्यासोबत शाकंभरी मातेचा मंत्रजप सुद्धा तुम्ही करू शकतात. ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती शाकंभरी दैव्य नमः. ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती शाकंभरी दैव्य नमः या मंत्राचा जप 1 माळ केला तरी चालेल किंवा श्री कुलस्वामिनी नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल. किंवा तुमच्या कुलदेवीचा वेगळा मंत्र असेल, तुम्हाला तो मंत्र माहीत असेल तर तुम्ही त्या मंत्राचा जप केला तरी चालेल. या 3ही मंत्रांचा जपमधून तुम्ही कोणताही एका मंत्राचा जप आजपासून संध्याकाळी रोज 1 माळ 3 जानेवारीपर्यंत करायचा आहे. कारण ही नवरात्र शाकंभरी नवरात्र म्हणून ओळखली जाते. शाकंभरी मातेची नवरात्र आहे, परंतु प्रत्येक कुलदेवतेची, दुर्गा मातेच्या 9 स्वरूपांची ही नवरात्र साजरी केली जाते. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.